दुष्काळी पट्ट्यात वीज वादळ आणि मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातला आहे. मान तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून खटाव तालुक्याला फळबागा, पिके आणि जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या सलग 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 2 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला असून 25 मेंढ्या वीज पडून ठार झाल्या आहेत. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवारी सकाळी मान तालुक्यातील तोंडले गावात ही दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना लाला दाजी जाधव वय वर्ष 65 यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. दरम्यान खटाव तालुक्यातील पुसेगाव, वडूज, जांब, औंध आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबाग, ज्वारी, कांदा पिके यासारखी पिके भिजून खराब झाली असून जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुसेसावळी परिसरातही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे हनुमान यात्रेत मोठी धावपळ उडाली. अनेक दुकाने आणि तंबू वाऱ्यामुळे हल्ले, तर काही ठिकाणी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.